नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही टोकाची मतं ऐकायला मिळतात. संघ हा अनेकांच्या आपुलकीचा जसा विषय आहे तसाच तो तिरस्काराचा आणि कधी कधी तर असूयेचा देखील विषय राहिलेला आहे. एखाद्या संघटनेचं संघटन हे तर एखाद्या झऱ्यासारखं प्रभावी असावं लागतं. त्याचं डबकं होऊन चालत नाही. तर जसं हे इतर संघटनांना लागू आहे तसंच ते संघाला देखील लागू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रामुख्यानं हिंदूंची संघटना मानली जाते, तर संघ मुस्लिम विरोधी आहे असं त्याचे विरोधक मानतात. याच संघानं आता 3 जानेवारीला पुण्यात मारुंजी या परिसरात शिवशक्ती संगम या कार्यक्रमाचं आयोजन केलं. 1.5 लाख स्वयंसेवक यात सहभागी होत आहेत. व्यवस्थेसाठी 8,000 स्वयंसेवक झटत आहेत आणि 3 मजली व्यासपीठ यासाठी उभारण्यात येत आहे. 100 एकरावर विस्तीर्ण असं संघस्थान आता सज्ज होत आहे. याकरता 13 प्रवेशद्वारांना जोडणारी भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे आणि 2,000 स्वयंसेवकांचा सहभाग असलेलं घोषपथक वातावरण निर्मिती करणार आहे. 70 फूट उंचीचा ध्वजस्तंभ या ठिकाणी असणार आहे आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाही इतिहासाचं स्मरण करत संघ विचार समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न असल्याचं संघातर्फे सांगण्यात येत आहे. देशविघातक शक्तींना सज्जन शक्तीचं दर्शन घडवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असं संघाचे प्रवक्ते म्हणतात. हा कार्यक्रम अंतस्थ हे बाजूला ठेवून व्हावा, कुठलंही गृहीतक घट्ट करण्यासाठी होऊ नये हीच अपेक्षा आहे. रोकटोकमधील या तासाभरातल्या चर्चेनं अनेकांची संघाविषयीची मतं बदलतील अशी माझी मुळीच अपेक्षा नाही. पण वातावरण असहिष्णू नाही, इथं अजूनही आरोग्यदायी चर्चेला वाव आहे हे स्पष्ट व्हावं एवढाच वर्षाच्या पहिल्या दिवशी ही अशी वादग्रस्त विषयावरची चर्चा ठेवण्यामागचा आमचा उद्देश आहे. संघाचा हा शिवशक्ती संगम नेमका कशासाठी, या टायमिंगला काही महत्व आहे का? केंद्रात आणि राज्यात संघ विचाराचं सरकार असूनही शक्ती प्रदर्शन का बरं करण्यात येतंय? मोदींच्या भारतातलं हे आरएसएसचं शक्ती प्रदर्शन आहे का? शिवशक्ती संगमाचं आयोजन एवढ्या भव्य स्वरूपात का बरं करण्यात येतंय? शिवाजी महाराजांचं नाव यापूर्वी कधी संघात घेतलं गेलं होतं का? अनेक मंत्री या सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत. हा सरकारी सोहळा आहे का? या सोहळ्याचा निधी कसा उभारला गेला आणि राज्यात दुष्काळ असताना एवढा खर्च करणं योग्य आहे का? संघाचं पुढचं लक्ष काय या आणि असा असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. शिवशक्ती संगम कशासाठी? शिवशक्ती संगम कशासाठी यात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 200 फूट रुंद, 80 फूट उंच, भव्य 3 मजली व्यासपीठ, 70 फूट उंचीचा ध्वजस्तंभ, 100 एकरवरील विस्तीर्ण संघस्थान, 150 एकरवर सिद्धता केंद्र, 200 एकरवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, संघस्थानाभोवती 13 प्रवेशद्वारांना जोडणारी भक्कम तटबंदी, 2,000 स्वयंसेवकांचा सहभाग असलेलं घोषपथक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगमसाठी हा घाट घालण्यात आलाय. पुण्याजवळच्या मारुंजी परिसरात त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे. या एकदिवसीय शिबिरासाठी 35 विविध खात्यांच्या माध्यमातून 8,000 स्वयंसेवक गेले अनेक महिने झटतायत. कार्यक्रम स्थळाच्या उभारणीसह भोजन, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, प्रवास अशा प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी व्यवस्था म्हणून अगदी बारकाईनं विचार करण्यात आलाय. स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, मेडिकल एड अशा सगळ्याची रचना ही मैदानाच्या संघस्थानाच्या 4ही बाजूनी केलेली आहे आणि त्यासाठी एक विशिष्ट रचना करून ते बंद केलेलं आहे. आणि सुशोभनामध्ये या सगळ्या सुविधा ज्या आहेत या एका बाजूला ठेवून सुशोभन केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 1,60,000 स्वयंसेवकांनी शिवशक्ती संगमसाठी नोंदणी केली आहे. त्यातील तरुणांची संख्या मोठी आहे. हे सगळे स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघस्थानावर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 50,000 नागरिक तसंच मान्यवर या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून येणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासाचं स्मरण करत संघविचार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. संपर्काच्या माध्यमातून कार्यविस्तार साधणं तसंच देशविघातक शक्तींना सज्जन शक्तींचं दर्शन घडवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं संघाचं म्हणणं आहे. 1,56,000ची नोंदणी करण्यामध्ये यश आलेले आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये 1,000 मंडलं आणि 1443 वस्त्या, या सगळ्या वस्त्या
मध्ये पोहोचायचं आमचं असं लक्ष्य होतं. या नोंदणीच्या निमित्ताने सर्वपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. शिवशक्ती संगमशी निगडीत प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. व्यासपीठावर सर्वोच्च स्थानी विराजमान शिवरायांचा पुतळा, व्यासपीठाची रचना, हिंदू संस्कृती तसंच संघ याचा आढावा घेणारी प्रदर्शनी, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती, पर्यावरण पूरकतेचा आग्रह, तंत्रज्ञानाचा वापर अशा कित्येक गोष्टी लक्ष वेधून घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे बहुधा आजवरचं सर्वात मोठं एकत्रीकरण ठरणार आहे. आपण पाहिलं शिवशक्ती संगमावरचा हा रिपोर्ट आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील. बी.जी. कोळसे पाटील हे पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कोळसे पाटील साहेब, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी. रमेश पांडव हे निमंत्रक आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक समरसता मंचाचे. ते औरंगाबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि संघ अभ्यासक किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गमावलेली वर्ष या पुस्तकाचे लेखक असलेले डॉक्टर संजीव केळकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. सर्वप्रथम तुम्हा चौघांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा जो आपण कार्यक्रम आज करतोय, ज्या विषयाची चर्चा करतोय, त्यातला पहिला मुद्दा काय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे मोदींच्या भारतातलं हे आरएसएसचं शक्ती प्रदर्शन आहे का? मोदींच्या भारतातलं हे आरएसएसचं शक्ती प्रदर्शन आहे का? आपण थेट जाऊया रमेश पांडव यांच्याकडे. रमेश पांडव, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर नमस्कार, आता तयारी चालू आहे. ही तयारी नेमकी कशासाठी आहे? देशविघातक शक्ती म्हणजे नेमक्या कोणत्या आणि सज्जन शक्ती म्हणजे नेमक्या कोणत्या? मोघम नको, आपण जरा स्पष्ट आणि रोखठोक बोलूया. देशविघातक म्हणजे काय आणि सज्जन म्हणजे काय? रमेश पांडव. बोलू. बोला. हा मोदी प्रधानमंत्री नव्हते तेव्हा देखील अशा प्रकारची मोठमोठाले मेळावे शिबिरं होतच होती आणि त्यामुळे तळजाईचं शिबिर तिकडचं असेल अथवा त्या आधीचं इथे ह्या संभाजीनगरातलं मोठं प्रदर्शन असेल किंवा त्याच्याही आधी 1948चं चिंचवडचं शिबिर असेल, अशा प्रकारची शिबिरं भागशः, विभागशः, प्रांतशः घेण्याची संघाची पद्धत 1925 पासून आहे. आणि त्यामुळे हे आत्ता मोदींच्या भारतातलं वगैरे तुम्हाला जे वाटतं आहे, तर आम्ही मनमोहन सिंगांच्या भारतात असताना सुद्धा करत होतो, इंदिरा गांधींच्या भारतात सुद्धा करत होतो आणि नेहरूंच्या भारतात सुद्धा करत होतो. परंतु हा केवळ ह्या प्रधानमंत्र्यांचा भारत नसतो, एवढं मात्र मला स्पष्टपणे सांगायचं आहे. हा सगळ्या समाजाचाच भारत असतो. त्यामुळे सगळा समाज जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा प्रकारचं संघटन हे आवश्यक असतं. आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. देशविघातक शक्तींमध्ये आजच्या समस्या, जी आव्हानं प्रमुख आहेत, त्या अतिरेकी कारवाया असतील, भ्रष्टाचार असेल, जातीयवाद असेल, अशा प्रकारची जी आव्हानं आहेत, ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नित्यसिद्ध शक्ती सगळ्या समाजाची असणं आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यापासून सगळ्या समाजाचं संघटन करत आलेला आहे. म्हणून अशा अर्थानं हे स्पष्ट आहे की जसजसा तो संघात येईल, मुरेल, तसतसा त्याच्यातला विघातकपणा असो तो तर कमी होतोच, पण त्याचबरोबर तो देशभक्त नागरिक बनायला लागतो. आणि अशा प्रकारच्या देशभक्त नागरिकांचं संघटन मग या विघातक शक्तींवर मात करू शकतं. पॉइंट वेट. उदाहरणार्थ उपेक्षित, वंचित, दलित बंडाळत आहे. रमेश पांडव आहे म्हणजे आपण जी आणि आता जी रमेश पांडव जी जी आपण आता मांडणी करताय, ती मांडणी एकूण मला अशी दिसतेय की अतिरेकी असतील, भ्रष्टाचार असेल किंवा जातीयवाद असेल, हे सगळे दुर्जन शक्तीचे प्रतीक आहेत. आणि सज्जन शक्ती म्हणजे जो माणूस संघात आला तो पावन झाला, म्हणजे संघात कुणीही नापास अशा स्वरूपाचे स्वयंसेवक नाहीत. किंवा संघ जर वाढला तर हा देश सदाचारी होईल, या देशामधून भ्रष्टाचार जाईल, या देशामधून जातीयवाद जाईल, या देशाकडे अतिरेक्यांची डोळे वर करून बघायची हिंमत देखील होणार नाही, असा दावा आपण करताय. आणि त्याच्याकरताच हे असा प्रचंड मोठ्या प्रमाणावर मारुंजी या पुण्याजवळच्या गावामध्ये संमेलन घेतलं जात आहे. असं वारंवार करावं लागेल
असं एकदा करून चालणार नाही, असं वारंवार करावं लागेल. संघात आला आणि पावन झाला असं नसून संघात आल्यानंतर बदलाला प्रारंभ होतो. तो जितक्या मोठ्या प्रमाणात जुना होत जाईल तसतसे त्याच्यातले हे बदल होतात आणि अशी शक्ती उभी राहते. मग ती मोरबीच्या वेळेलाही पुढे येते, भुजच्या वेळेलाही पुढे येते, किल्लारीच्या वेळेलाही पुढे येते. अशी नित्यसिद्ध शक्ती येते. तो सेवा कार्य करायला लागतो. आणि म्हणून हे आत्ताच केलं जात आहे असं नाही, वारंवार करण्याची आवश्यकता आहे. पुढेही केलं जाईल. हे पहिलं आणि शेवटचं आहे असं नसून हे टप्प्यातलं एक आहे. पुढेही असंच केलं जाईल. त्यामुळे याच्यात कोणतीही शंका असायचं काही कारण नाही. Point well taken. संघात आला की एकदम नीट होऊन गेला असं का ते? बरोबर आहे. असं काही आता होणार मला नाही. तुम्ही सांगा. हळूहळू जसा येईल अगदी तसं हे करावं अगदी लागेल. बरोबर आहे. आपण एकदा असं सांगितलं की दुर्जन शक्तीमधली एक शक्ती ही जातीयवादी शक्ती आहे. मग या शिवशक्ती संगमाकरता ज्या तयाऱ्या करण्यात आल्या, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, माझी माहिती जर चुकीची असेल तर ती बरोबर करा. अनेक ठिकाणी विभागवार जातींचे मेळावे घेण्यात आले, जातीपातींचे मेळावे घेण्यात आले. माझी माहिती जर बरोबर असेल तर त्याची जबाबदारी देखील आपल्यावर होती. जर आपल्याला जातीयवादच खणून काढायचा आहे तर मग जातीपातींचे मेळावे विभागवार खेडोपाडी गावोगावी रमेश पांडव आपण का घेतलेत? याचं स्पष्ट कारण असं आहे की जातींच्या हा बनलेला हा हिंदू समाज आहे, हे अतिशय उघड आहे. आणि त्यामुळे या जातींच्या संघटना असतात. गेल्या 150 वर्षातल्या ह्या वेगळ्या प्रकारच्या ज्या चळवळी चालल्या त्याचं हे अपयश आहे की इथे जातींच्या संघटना तयार झाल्या. मग यांच्याशी संवाद कोण साधणार? थेट त्या जाती प्रमुखांशी आम्ही संवाद साधला. मी त्याच्यात एका पुण्यातल्याच कार्यक्रमात गेलेलो आहे आणि त्यांना हे आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारच्या जातीय संघटनांनी देशाचं कल्याण होणार नसून फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा नाहीये. तर आपल्याला आपल्या जाती विसरल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी मिळून हा भारत किंवा अगदी आम्ही दिलेला शब्द जो हिंदू आहे, भारतीय किंवा हिंदू कसाही शब्द तुम्ही वापरा, तर त्याच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आपल्या जातींच्या संघटना करून देशाचं भलं होणार नाही. अगदी काही अंशी जेव्हा जातींच्या संघटना केल्या जातात तेव्हा त्यांच्या त्या जातीतल्या काही गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी थोडंफार काम नक्कीच होतं. परंतु त्याच्यामुळे त्यातला एक भाग नक्की सगळ्यांना सांगितला पाहिजे की आपण आपल्या जातीचं संघटन करतो, याचा अर्थ दुसऱ्या जातीचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही. आणि हळूहळू जर त्याच्यातून आपण हा द्वेष कमी करू शकलो, जात विरून गेली, तर हा संपूर्ण भारत पुन्हा एकदा सामर्थ्यशाली होईल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ह्या जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. हे कधी कोण सांगणार ह्या सगळ्यांना? मी तो सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यांनी असं म्हटलं की तुम्ही हे बरोबर म्हणताहे, हे हळूहळू विरून जाण्याची आवश्यकता आहे. आपल्यासोबत बीजी कोळसे पाटील आहेत. बीजी कोळसे पाटील, दुर्जन शक्तीच्या नाशाकरता सज्जन शक्तीने एकत्र यावं आणि त्याकरता संघ अधिक बलवान व्हावा म्हणून इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिवशक्ती संगम आणि पहिल्यांदाच अशा प्रकारच्या संगमासाठी शिवाजी महाराजांचा केलेला वापर, पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये हे होणारं पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पहिलंच असं संमेलन, याचा अर्थ उघड आहे की पश्चिम महाराष्ट्रावरची आपली पकड किती आहे हे दाखवायचा प्रयत्न यातून निश्चित होणार आहे. काय सांगाल आपण, बीजी कोळसे पाटील? डॉक्टर साहेब आपला आभारी आहे. मी फक्त एवढंच म्हणतो की राष्ट्रीय स्वयंसेवकाची स्थापना गोळवलकर गुरुजींचं तत्वज्ञान, वी आर आवर नेशन हू डिफाईन आय एम बंच ऑफ थॉट्स, त्यांना कबूल आहे का विचारा. रमेश पांडव, आपण उत्तर कारण देऊ ते असं इच्छिता? म्हणतात, हा बोला. ते असं म्हणतात की स्मृती ईश्वर निर्मित आहेत व त्यात सांगितलेली चातुर्य व्यवस्था ही ईश्वर निर्मित आहे. किंबहुना ईश्वर निर्मित असल्यामुळेच त्याची जरी मोडतोड झाली असली तरी काळजी करीत नाही, कारण मानवाने मोडतोड केली तरी ईश्वर निर्मित योजना आहे ती पुन्हा प्रस्थापित होणार. आता ह्याच्या जातींचं बोलले, पहिलीच गोष्ट त्यांच्या पत्रकातलं पहिलं वाक्य फार गमतीचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशव्यापी सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे. आपल्या डोळ्यात देखत
यांनी आयुष्यभर राजकारण केलं आणि आपल्याला सांगतात की हे आहे. पुढे गुरुजी असं म्हणतात की दलितांना, अस्पृश्यांना किंवा ते जे आता जे घर वापसी आहे ना, त्या घर वापसीबद्दल गुरुजी असं म्हणतात की त्यांना शुद्ध करून घेण्यासाठी आम्हाला उपाय शोधावे लागतील. दलितांना शुद्ध करून घेण्यासाठी उपाय शोधावे लागतील. मी असं समजतो की टिळक, सावरकर आणि गोळवलकर गुरुजी या तिघांची आयडिओलॉजी थोड्या बहुत प्रमाणात एकच आहे. टिळकांनी अगदी त्यांच्या मराठा या पेपरात त्यांचा 26/3/1882 अंक आहे. त्यात ते असं म्हणतात की व्हिक्टोरिया राणींनी आमच्याशी केलेला करार मोडलेला आहे. तिने आमच्या धर्मात ढवळाढवळ केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की अस्पृश्यांना शिक्षण देणं हा आमच्या कराराचा भंग आहे आणि त्यासाठी आम्ही ते होऊ देणार नाही. दुसरं ते असं म्हणतात की स्त्रियांना शिकवलं तर त्या आत्ताच्या शब्दात बोलणं शक्य नाही ते, परंतु त्या वेगळी होतील. आणि ओबीसी आणि इतरांना इंग्लिश शिकवलं तर शिकू नका, कारण काम करायला कोणी राहणार नाही. मी असं म्हणतो की टिळकांची आयडिओलॉजी, गोळवलकरची आयडिओलॉजी आणि सावरकरची आयडिओलॉजी एकच आहे. कोळसे पाटील रमेश पांडवांना उत्तर द्यायचं आहे. 98 कोळसे पाटील टक्के रमेश पांडे उत्तर देऊ इच्छित आहेत. रमेश पांडे उत्तर देऊ इच्छित आहेत. रमेश कोळसे पाटील कितीही म्हणू दे की चातुर्वर्ण्य चांगलं आहे आणि गोळवलकरांनी म्हणलेलं आहे, टिळकांनी म्हणलेलं आहे, सावरकरांनी म्हणलेलं आहे, तरी ते आम्ही मानणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोळसे पाटील हे टिळकांना संघात आणू इच्छितात. टिळक 1920 वारले, संघ 1925 सुरू झाला आणि चातुर्वर्ण्य म्हणजे वर्णभेद, जातीभेद, विषमता, उच्च नीचता, अस्पृश्यता या 5 अधर्मांना मानणारा त्यावेळचा काही अंशी हिंदू समाज होता. ते सगळे अधर्म आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो. तसला हिंदू धर्म आम्ही 1925 सोडला हे कोळसे पाटलांनी ठाम लक्षात घ्यावं. कोळसे पाटलांच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. कितीही जरी ते म्हणले की तुम्हाला चातुर्वर्ण्य मंजूर आहे तरी आम्ही मंजूर करणार नाहीत. आम्ही जिथे वेदाला मानू शकत नाही चातुर्वर्ण्य असेल तर कोळसे पाटलांना तर बिलकुल मानणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही यातल्या कोणत्याही गोष्टी मंजूर करीत नाही कुठेही असलं तरी. आणि म्हणून कोळसे पाटील तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देतो की तिथे सुद्धा त्यांनी चातुर्वर्ण्य मंजूर आहे असं म्हणलेलं नाही. दलितांना शुद्ध करून घेणं हा शब्दप्रयोग तिथे नाही, तर शब्दप्रयोग असाच आहे की आम्ही हा जे धर्मांतरित झालेले आहेत त्याच्या संबंधात ते आहे. आणि हा जो पददलित समाज आहे, वंचित आहे, उपेक्षित आहे, त्याला सगळ्यांच्या बरोबरीला आणावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि गेली जवळजवळ 52 वर्ष माझ्यावरती जबाबदारी आहे. मी त्या संघाचा स्वयंसेवक फक्त 52 वर्षापासून आहे. मी या क्षेत्रात काम करतो. माझे अनेक दलित बंधू, उपेक्षित, वंचित बंधू माझ्या बरोबर इथे आहेत, काम करतात. त्यांना शुद्धबिद्ध करून करायच्या भानगडीत कोळसे पाटील तुम्ही पडू नका. आमच्या मनात तर डोक्यात तसलं काहीच नाही. त्यामुळे शुद्धबिद्ध नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणानं म्हणलंय की या हिंदू संघटन झालं पाहिजे. हिंदू संघटन होणं शक्य आहे. या हिंदू समाजाला शुद्धीची बिलकुल आवश्यकता नाही. शुद्धीची आवश्यकता नसून संघटनेची आवश्यकता आहे आणि आम्ही तेच करतो आहोत. नाहीतर असे शुद्ध करून घेतलेले कोणत्या जातीत जातील हे काय आम्हाला इतकं लक्षात येत नाही का? म्हणून तुम्ही अशी कुठलीही उदाहरणं कुठेही जरी जोडली तरी एक लक्षात ठेवा कोळसे पाटील, विनंती आणि आवाहन आहे, संघाला बावळट समजू नका. हे ठामपणाने मी या ठिकाणी प्रतिपादन करू इच्छितो. तुम्ही जे सगळं वाचतायत त्यातलं काहीही आम्हाला मंजूर नाही. तुम्ही कुठलीही उदाहरणं वाचा. आवाहन असं आहे, आपण एकदा येऊन बघा. 7,000 जाती या देशात आहेत. यातली प्रत्येक जात संघात आली पाहिजे असं वाटतं. आणि आपण या बीजी कोळसे पाटील बोला. म्हणजे मग आम्ही असं धरायचं का? म्हणजे मग आम्ही असं धरायचं का की या देशामध्ये आता तुम्ही टिळक, सावरकर आणि गोळवलकरांना नाकारलेलं आहे? रमेश पांडव बोला. गोळवलकरांना नाकारलेलं नाही, सावरकरांना नाकारलेलं नाही. टिळकांचं ते जे म्हणणं आहे ते आम्हाला मंजूर नाही हे स्वच्छपणाने मी सांगू इच्छितो. सावरकरांनी जे सांगितलंय, गोळवलकरांनी जे सांगितलंय ते कोळसे पाटील चुकीचा उद्धृत करतायत. तुम्ही आता
आमच्या तुम्ही मुलावर आता टिळक बसवू नका. गोळवलकरांना नाकारत नाही ना? ऐका तुम्ही आता ऐका. गोळवलकरांना तुम्ही ऐकताना त्यांची मुलाखत आहे. त्यांची मुलाखत ही नवाकारने प्रसिद्ध केली 1 जानेवारी 1969 आणि ती मुलाखतीत ते असं म्हणतात, हो. कोण खुद्द गोळवलकर ते म्हणतात की आम्हाला अस्पृश्यता निवारण मोहीम हा डंका पिटून टाकल्याने निवारण होण्याऐवजी संघर्ष माजतो, दुराग्रह होऊन इष्ट हेतू होण्याऐवजी हा प्रश्न अधिकच बिकट होतो. म्हणून आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की शुद्धीकरणातून अत्यंत साधा असा एखादा विधी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांना अस्पृश्य करून घेण्यासाठी असावा. धर्मगुरूंनी तो विधी स्वीकारावा व अकला म्हणजे शुद्ध धर्माचे सामर्थ्य उभे राहून वगैरे वगैरे. म्हणजे आता गोळवलकर गुरुजींनी ही व्याख्या केलेली आहे की अस्पृश्यांना आम्हाला विधीपूर्वक परत घ्यायचंय. जी आता तुमचं चाललंय ना घर वापसी, तसाच हा प्रकार आहे. आणि मग या बीजी पाटील कोळसे पाटील ते उत्तर देत आहेत. कोळसे पाटील ते उत्तर देत आहेत. रमेश पांडव बोला. रमेश पांडव बोला. एकत्रित जोडू नका. कोळसे मी बोलतो आहे, घर वापसी आहे ती दुसऱ्या धर्मातून हिंदू धर्मात, हिंदू समाजात आणण्याचा विधी आहे. अस्पृश्यांना गेली 52 वर्ष मी काम करतोय. कुठलाही असा विधी करून संघात घेतलं गेलेलं नाही, हिंदू समाजात घेतलं गेलेलं नाही. फक्त 52 वर्ष. कोळसे पाटील मी संघात आहे. आपण चुकीचं गैरसमज करून घेता. मला चर्चा प्रेक्षक मला दोघांना मी थोडी शांत राहायची विनंती करतो आणि उरलेला 2 पॅनलिस्टकडे जातो. मी जातोय डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातला जो मराठा मतांचा, मराठा वर्चस्वाचा मोठा बेल्ट आहे, त्या बेल्टमध्ये आता पद्धतशीरपणे संघ फोफावतोय किंवा तसा तो फोफावायला हवा याची ही सिद्धता झाली आहे असं ऐलान आता या शिवशक्ती संगमातनं म्हणायचं का? अन्यथा शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आणि बहुजन समाजाच्या एकूणच सामिलीकरणाचा हा प्रयोग, याबद्दल काय सांगाल डॉक्टर कुमार सप्तर्षी? पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केडर संघटना आहे आणि ती सत्ता संपादनाकरता आहे. जेव्हा सवर्णांची सत्ता लोकशाहीमुळे खंडित झाली तर ती पुनर्स्थापनेचा हा प्रयत्न आहे. त्याला आता लोकशाहीमध्ये संमती घ्यायला पाहिजे. ब्राह्मणेतरांची, सवर्ण असलेल्या लोकांची, ज्यांचं काल परवा भूतकाळामध्ये शोषण केलं, त्यांची संमती घेतल्याशिवाय ही सवर्णशाही येऊ शकत नाही. म्हणून याचा एक कसरत करतायत. भूतकाळातले गोळवलकर मान्य नाही असं म्हणणं म्हणजे कठीण आहे. त्यांना मी एकदा लेख लिहिला होता की माधवराव श्रीयुत सन्माननीय माधवराव गोळवलकर म्हणून, तर मला मारायला आले ते लोक. हे म्हणले पप्पू का नाही म्हणला. म्हणलं पप्पू काही कळतच नव्हतं. तर ते म्हणले परमपूजनीय. इतके त्याला परमपूजनीय गोळवलकर आहेत आणि हा एकदम आता आमचा भूतकाळाशी काही संबंध नाही म्हणून घटस्फोट घेत आहे. याचं कारण वर्तमान काळातली सत्ता त्यांच्या जवळ आलेली आहे आणि ती सत्ता करण्याकरता केडरपेक्षा आता आपल्याला इतर जातींमध्ये आपलं केडर पाठवलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. परंतु यांची केडर संघटना एकदाही इतिहास नाही की सत्तेशिवाय कधी फोपावली किंवा सत्तेशिवाय जास्त आली. जनता पार्टी सत्तेत आल्यावर हे बरोबर घुसले होते. तर तोपर्यंत 1977 पर्यंत 7,000 शाखा होत्या आणि ज्या वेळेला यांनी मोरारजीभाईंच्या बरोबर साठेलोटे करून समाजवाद्यांच्या विरोधात ज्या वेळेला मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि अशा काही प्रांतांमध्ये मुख्यमंत्री पद मिळवली, त्यावेळेला यांच्या शाखा वाढू लागल्या आणि नंतर त्या दसपट वाढल्या 2 वर्षात सत्ता असताना. तर आता मोदीची सत्ता असताना पंतप्रधान पदापर्यंत गेल्यावर आता हिंदू राष्ट्रापर्यंत जायचंय. आता सवर्णशाही जाहीर करायची. तर ते जाण्याकरता मोदींवरही प्रेशर पाहिजे ना, नाही तर मोदी लोकशाहीच्या एका कोंडळ्यात अडकतील. आता मोदी करतातच आहे संसदेचं कमीपणा वगैरे, परंतु मोदी अडकण्याचा धोका टाळण्याकरता हे मोदींना संदेश देत आहे की मतदार जो तुमचा आहे तो मतदार आमच्या नियंत्रणात आहे, आमच्या काबूत आहे. आम्ही सैन्य आहोत, आमच्या आदेशाप्रमाणे चालणार.
संघ हे नागरी सैन्य आहे असं एकदा समजलं. पहिल्यांदा ब्रिटिशांच्या आश्रयाने वाढले, स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला नाही. त्याच्यानंतर जनता पार्टीच्या आश्रयाने वाढले, आता ते मोदींच्या आश्रयानं वाढताय आणि हा त्यांचा सत्तेकडे जाण्याचा एक टप्पा आहे. आणि ठीक आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, कारण हे स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं नाही, लोकशाहीनं दिलेलं आहे. आणि नंतर ते केडर संघटनेची सत्ता मोदींनाही ते ताब्यात ठेवल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ते स्वातंत्र्य लोकांचं घालवतील, हा मोठा धोका आहे. आता ते महात्मा फुले आंबेडकर यांचं नाव घेतलं त्यांनी, 90 वर्षात कधी घेतलं होतं का त्यांनी? काहीतरी काय सांगताय, जसं त्यांना वाटतं की आपण चोरून दूध पितो म्हणजे लोक कोणी बघत नाही. आम्ही पाहतोय ना. आपण या सगळ्याची उत्तरं डॉक्टर कुमार सप्तर्षी, या सगळ्याची उत्तरं एकच हा बोला 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 बोला. आता माझा प्रश्न त्यांना असा आहे की जर गोळवलकर मानत नाही तर मनुस्मृती दहन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं, त्या धर्तीवर गोळवलकरांचं बंच ऑफ थॉट्स जाळण्याचा कार्यक्रम बहुजनांनी केला तर आपण काय कराल? आपण या सगळ्याच्या वर रमेश पांडव यांची मतं जाणून घेणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर संजीव केळकर यांच्यासाठी प्रश्न आहे. डॉक्टर संजीव केळकर, शिवशक्ती संगमाचं जे टायमिंग आहे ते टायमिंग, त्याचं जे स्थान आहे पुण्याजवळ पश्चिम महाराष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं असं पिंपरी चिंचवडचा भाग, त्याचबरोबर अशा प्रकारच्या शक्ती प्रदर्शनाची नेमकी गरज, त्यामध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या प्रतीकाचा केलेला वापर आणि यातनं नेमका काय संदेश द्यायचा आहे, 4 गोष्टी: टायमिंग, स्थान, गरज आणि संदेश. डॉक्टर संजीव केळकर. टायमिंगचा जो विषय आहे तो साधा आहे. याचं कारण अशा प्रकारची शिबिरं ही संघामध्ये 50, 60, 70, 80 वर्ष हिवाळी शिबिर या नावानेच चालतात. मोसम चांगला असतो, सुट्ट्या असतात आणि त्यामुळे हिवाळी शिबिर हा एक म्हणजे ही संघातली एक विशिष्ट म्हणाल तर संस्थाच आहे. त्यामुळे टायमिंग जानेवारीमध्ये असावं की डिसेंबरमध्ये असावं, जनरली डिसेंबरमध्ये असायचं, यावेळेला जानेवारीत आहे. पण 1982 साली आता हा शिवशक्ती संगम असेल, पण त्यावेळेला हिंदू संगम या नावाने बंगलोरमध्ये असंच एक प्रचंड मोठं शिबिर झालं होतं. त्याचं नाव हिंदू संगम असं होतं. आणि आता कोणी मानो न मानो, परंतु संघवाल्यांना हिंदू म्हणजे अस्पृश्य, दलित, मांग, महार आदिवासींपासून ते उत्तमातलं उत्तम उच्च ब्राह्मण हे सगळे अभिप्रेत आहेत. आणि ही सगळी जमात, सगळ्या जमाती संघामध्ये किती 80 वर्ष 90 वर्ष आहेत. कोणाला नसेल मानायचं तर माझी काही हरकत नाही, पण ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे टायमिंगचा विषय झाला, नावाचा विषय झाला, गरज आणि जागेचा संदेश. विषय केव्हाही. आता तुम्ही मला सांगा की 1 लाख लोकांना जर व्यवस्था करायची तर ती कुठेतरी अशी भलत्याच ठिकाणी रानात किंवा वनात किंवा मोठी जागा मिळेल अशी होत नाही. कुठल्या तरी महानगराची त्याला गरज ही लागतेच. आणि त्या दृष्टीने पुण्यात केलं त्याच्यात काही नवल नाहीये. मुंबईत झालेलं आहे, बंगलोरमध्ये झालंय, शिमोग्यात झालंय, मंगलोरमध्ये झालंय. मी तर कर्नाटकात 17 वर्ष होतो. त्यामुळे तिथे तर 84 साली मला आठवतं की मंगलोरच्या एका जिल्ह्यानी काहीतरी 35 किंवा 40 हजार स्वयंसेवकांचं असंच शिबिर केलं होतं. त्यामुळे महानगराचा आधार हा लागतो. त्यामुळे जागेचाही असं काही हे नाही, विशेष काही त्याच्या मागे असं काही कारस्थान आहे किंवा काहीतरी त्याच्यातून घडवळ आहे किंवा त्याला काहीतरी अल्टिरियर मोटिव्ह आहे, अशा प्रकारचं मला वाटत नाही की काही आहे. मी काही फार मोठा संघप्रेमी आहे अशातला भाग नाही, पण मी या सगळ्या लोकांना गेले 43, 45, 48 वर्ष ओळखतो. त्यामुळे त्यांचा व्यवहार, विचार हे साधारण कसे असतात, कसे असू शकतात हे मला माहिती आहे. त्यामुळे अशी वडाची साल पिंपळाला लावावी किंवा असं काही मला त्याच्यात दिसत नाहीये. आणि पांडव साहेबांनी जी पुष्कळ विस्ताराने उत्तरं दिली आहे ती म्हणजे कुठेतरी सगळ्याच लोकांनी असं म्हणायला पाहिजे की ठीक आहे, आम्ही पण त्याचा विचार करू.
आम्ही पण त्याचा विचार करू डॉक्टर संजीव केळकर, आम्ही पण त्याचा विचार करू. पण या सगळ्या मागे एक प्रचंड मोठा पूर्व इतिहास आहे, एक वर्तमान आणि त्याहीपेक्षा सुद्धा भविष्यामध्ये नेमकं काय करायचंय याच्याविषयीची संदिग्धता आहे. या सगळ्याची चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय शिवशक्ती संगम कशासाठी. शिवशक्ती संगम कशासाठी या विषयावर आपण चर्चा करतोय. निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी, रमेश पांडव आणि डॉक्टर संजीव केळकर आपल्याबरोबर. या पहिल्या भागामध्ये आपण हे शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी, किंबहुना मोदींच्या भारतामध्ये आरएसएसचे शक्ती प्रदर्शन कशासाठी या विषयावर चर्चा करत होतो. या दुसऱ्या भागामध्ये जो मुद्दा आपण चर्चेला घेतोय, ज्याच्यावर आपण पहिल्या भागामध्ये थांबलो होतो, तो मुद्दा आहे संघाचं पुढचं लक्ष काय. संघाचं पुढचं लक्ष काय. आपण थेट जाऊया रमेश पांडव यांच्याकडे. रमेश पांडव, आपण गेली अनेक वर्ष समाजकारणात आहात, संघाचं काम करता. मला सांगा, महाराष्ट्रातला दुष्काळ, आपण ज्या औरंगाबाद मधून आता बसताय या कार्यक्रमासाठी, त्या मराठवाड्यातला दुष्काळ आपल्याला दिसत नाही का. त्या मराठवाड्यातल्या दुष्काळ एका बाजूला असताना इतक्या भव्य प्रमाणावर अशा प्रकारचा खर्च करायची गरज काय होती, अशी टीका आपल्यावर होती. त्याचं काय उत्तर द्याल रमेश पांडव. दोन गोष्टी मला ठळक सांगितल्या पाहिजेत. एक, आम्ही दुष्काळासाठी जे काम करतो आहे हे आपल्याला दिसत का बरं नाही, दिसत नाही काय, असा माझा प्रतिप्रश्न आहे. स्वतः संघाच्या स्वयंसेवकांनी उभारलेल्या 22 संस्था महाराष्ट्रामध्ये काम करतात. आमचं या क्षणी 796 गावामध्ये काम चालू आहे. त्याच्या कोर कमिटीचा मी सदस्य आहे. जलदूत निर्मितीची प्रक्रिया चालूच आहे, याही पूर्वी आहे. शिवाय दीनदयाळ शोध संस्थान दिल्ली यांच्या केंद्रीय बोर्डावर मी आहे. त्याच्या मार्फत पुन्हा नवीन 5 गावं अंबेजोगाई तालुक्यात आम्ही घेतलेली आहेत. या व्यतिरिक्त गुरांच्या छावण्या, गरिबांना मदत, शेतकऱ्यांना मदत, या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत. या तुम्हाला का बरं दिसत नाहीत, हा माझ्या समोरचा एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, याच्यातल्या अंतर्गत पोटातलाच, की दुष्काळ निर्मूलन समिती 1972ला आम्ही स्थापन केली होती आणि त्यावेळेच्या असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत संघचालक म्हणजे प्रल्हाद सीताराम अभ्यंकर या शेतकऱ्याला या प्रमुख म्हणून मंजुरी दिली आणि त्याच्या अंतर्गत काम सुरू केलं होतं. त्यामुळे दुष्काळ 1972च्या काळात जो जाणवला तेव्हापासून आम्ही काम करतो आहोत, आजही काम करतो आहोत, करणार आहोत. मला त्यातला एक रमेश घटक पांडव आहे. रमेश पांडव दुर्लक्ष नाहीये. रमेश पांडव, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्ही खर्च करताय, हा खर्च येतोय कुठून, या खर्चासाठी पैसा निधी येतोय कुठून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे प्रतिनिधी आम्हाला सांगतात, माझी माहिती चुकीची असेल तर सांगा, अनेक मंत्र्यांचे ताफेच्या ताफे त्या ठिकाणी येत आहेत. हा सरकारी सोहळा आहे का, सरकारची आपण अजिबात मदत घेत नाही आहात असं स्पष्टपणे सांगाल. सरकार तुमचं आहे, त्यामुळे सरकारच्या अधिकारांचा, सरकारच्या यंत्रणेचा गैरवापर होतोय का रमेश पांडव. सरकारी यंत्रणेतून आम्ही पैसा घेत नाही आहोत, मंत्र्याकडून पैसे घेत नाही आहोत. मंत्री जे स्वयंसेवक आहेत ते ह्या कार्यक्रमाला भेट देत आहेत, ते इथे येऊन जात आहेत. त्यांचं येणं काम आहे, त्यांचाही हक्क आहे. मंत्री म्हणजे कोणीतरी टाकाऊ मनुष्य असतो असं आमच्या डोक्यात बिलकुल नाही. म्हणून जसा सामान्य स्वयंसेवक तसाच मंत्री तिथे येईल, त्या मेळाव्यामध्ये, शिबिरामध्ये तो राहील. आता राहिला प्रश्न खर्चाचा. आम्ही स्वयंसेवकांच्याकडून जे काही शुल्क थोडाफार गोळा करतो त्याच्यातून हा उभा राहतो. त्याच वेळेला अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते हे सगळे डोलारे उभे करतात आणि त्यामुळे सरकारातून पैसा घेतला ही गोष्ट तद्दन खोटी आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं. मला मगाच्या चर्चेमध्ये थोडंसं पुन्हा एकदा जायचं आहे. 1 मिनिट मला आपण द्या. मी आपल्याला सांगू शकतो की पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून तिथे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यामुळे कुणीतरी विशेष जवळ येईल अशा भ्रमात आम्ही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचं तत्वज्ञान आहे. आम्ही हे जाहीरपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि म्हणून महाराजांचा राज्याभिषेक असो नाहीतर ते सगळे कार्यक्रम असोत आम्ही तेव्हापासून साजरे करतो आहोत. आणि हे केवळ पश्चिम महाराष्ट्रात नाही तर ज्याला मराठवाडा खानदेश म्हणतात त्या देवगिरी प्रांतात, केरळमध्ये, राजस्थानमध्ये, तमिळनाडूमध्ये सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही जातो आहोत घेऊन. ग्वाल्हेरमध्ये, भोपाळमध्ये सगळीकडे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात हे चुकीचं आहे. रमेश पांडव आणि दुष्काळावर आमचं रमेश पांडव, शिवाजी महाराजांना असं ऐत्यावेळी जवळ करून तुम्ही बहुजन समाजापर्यंत पोहोचू शकाल हे कितपत शक्य वाटतं आपल्याला.
हे प्रतीक वापरून अनेकांनी बहुजन समाजाला ऐकून घ्या रमेश पांडव, हे प्रतीक वापरून अनेकांनी बहुजन समाजाचे कैवारी असल्याचा कळवळा महाराष्ट्रात दाखवला होता. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही म्हणून तुमच्या या प्रयत्नावर टीका अशी होतीये की शिवाजी महाराजांना तुम्ही बहुजन समाजांपर्यंत पोहोचण्याकरता एक साधन म्हणून वापरताय. हे चूक आहे. आम्ही या संबंधामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1925 पासून छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जवळ आहेत. 1974ला 1674ची आठवण म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यात पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही या भ्रमात नाही आहोत की याच्यामुळे बहुजन समाज आमच्या जवळ येईल. बहुजन समाज आमच्या संघाच्या कामामुळे जवळ येतो, बहुजन समाजासाठी केलेल्या कामामुळे जवळ येतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केवळ बहुजन समाजासाठी चाललं आहे हा आमच्या डोक्यात भ्रम नाही, आमची तशी योजनाही नाही. संपूर्ण हिंदू समाज आमच्याजवळ आला पाहिजे हे आमचं लक्ष आहे. त्याच्यात बहुजन समाज, दलित समाज, उच्च नीच, महिला, पुरुष, शिक्षित, अशिक्षित सगळे आले पाहिजेत असा आमचा धोका आहे. संत महंत सगळे आले पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून बहुजन समाजासाठी बाकीच्यांनी केलं असेल तसलं ढोंग, आमच्या डोक्यात असलं ढोंग नाही हे मी आपल्याला ठामपणाने सांगू इच्छितो. शेवटचं वाक्य माझं मला बोलू द्या. कितीही कोळसे पाटील आणि आमच्या कुमार सप्तर्षींना असं वाटलं की हे चातुर्वर्ण्य वगैरे वगैरे प्रकरण आहे, तरी त्यांनी हे आता विसरून जावं असं मी आपल्याला विनंती करेन आणि त्यांना आवाहन करेन. आमच्या डोक्यात तसलं काही नाही. तुम्ही गोरे, दंडवते, बसू, भट्टाचार्य, नंबूद्रिपाठ, डांगे, सप्तर्षी ह्या सगळ्या मंडळींनी कितीही जरी वारंवार म्हटलं तरी तुमच्याच डोक्यातून आता हे चातुर्वर्ण्य काढून टाका असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो. तुम्ही जी नावं निवडलीत ना पांडव, ती नावं अगदी नम्री निवडलीत एवढं मध्ये नक्की सांगतो. त्याच्यावर कुमार सप्तर्षींचं उत्तर मी नक्की घेईन. संजीव केळकर हात वरती करत होते, त्यांच्याकडे जाऊया आणि त्यानंतर बीजी कोळसे पाटील यांच्याकडे. संजीव केळकर. संजीव केळकर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, हॅलो, बोला. हो, येतो आहे. बोला. बोलू? हा, या सगळ्या चर्चेमध्ये मला शिवाजी या नावाबद्दलच थोडंसं बोलायचं होतं. बोला. हॅलो, बोला. बोलणं ऐकू येत आहे? बोला. होय, मला शिवाजी या नावाबद्दलच बोलायचं होतं. हो, कारण ज्याचे संरक्षकांमध्ये मुसलमान होते, ज्याच्या संरक्षकांमध्ये न्हावी लोक होते आणि असा एक मनुष्य होता की जो एक मराठा हे ते या सगळ्याच्या केव्हाच पलीकडे गेला होता. हा एक असा जनरल आहे की जो प्रत्येक देशाच्या मिलिटरी अकॅडमीजमध्ये शिकवला जातो. त्याला अपवाद फक्त भारताचा आहे. हानिबाल, सीझर, या सगळ्या, नेपोलियन, या सगळ्यांच्या तुलनेमध्ये हा मनुष्य श्रेष्ठ समजला जातो. आणि त्याला तुम्ही मराठा, त्याला तुम्ही संघाने त्याला आपलं म्हटलं म्हणून तो बहुजन समाजाच्या साठी ट्रॅक्शन म्हणून त्याचा आम्ही वापर करतो. म्हणजे किती संकुचितपणा किती थराला जावा याचं मला वाटतं हे उत्तर आहे. हे एक दृश्य आहे आणि याच्यातून बाहेर कधी येणार. संघाने एक गोष्ट जरूर सांगितली की तुम्ही कुठल्याही जातीचे असा, पंथाचे असा, कुठलेही असा, परंतु त्याच्यातून तुमचा कॉन्शियसनेस किंवा इथोस, ज्याला भावविश्व असं म्हणतात, ते संपूर्ण हिंदू या संकल्पनेमध्ये जे येतं आणि त्याच्यात अनेक गोष्टी येतात, तिथे जावं एवढा एक फक्त बदल होता. इट्स अ स्मॉल स्टेप बट ए बिग लीप. आणि हा किती लोकांनी घेतला. जर आजही या जाती करूनच आपण त्याच्या ठामपणे जर बोलत राहणार असलो तर हा कॉन्शियसनेस वाढणार कधी. मी म्हणतो हिंदूचा कॉन्शियसनेस धरू नका, भारतीय म्हणून धरा. पण भारतीय आहे का कोणी पंजाबी आहे, कोणी बंगाली आहे, कोणी तमिळ आहे, कोणी महार आहे, कोणी मांग आहे, कोणी नंबूद्रिपाद आहे. भारतीय कोण आहे ह्याच्यामध्ये? हिंदूचं सोडून द्या, देशापर्यंत सुद्धा कॉन्शियसनेस जात नाही. आणि गेले 60, 70, 80 वर्ष आम्ही हेच ऐकतोय जे आत्ताच्या मुलाखतीमध्ये चाललंय. कुणीतरी कधीतरी तर ते सोडून द्यावं. द्वेष त्याला सुद्धा काहीतरी. कोळसे पाटील साहेब, आपण कोळसे पाटीलांकडे जाऊया. कोळसे पाटील, शिवाजी महाराजांबद्दलचे आणि त्याच्या एकूणच
या प्रतीक म्हणून वापर करण्याबद्दल ज्या काही आक्षेप होते त्याच्यावर उत्तर आपण ऐकलेत. आपलं काय मत आहे कोळसे पाटील साहेब? छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा वर्ण व्यवस्थेला धक्का दिला. ज्यांना कधी कुठलंही पद नव्हतं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पदं दिली. ज्यांच्या हातात रुग्ण होतं त्यांच्या हात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिली. जे भूमिहीन होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीन दिली, बैल बारदाना दिला, साधन सामुग्री दिली, बी बियाणं दिलं आणि त्यांना पोटा पाण्याला लावलं. आता हे काय म्हणतात की आम्ही दुष्काळात काम करतो. हा जो इथे काही कोट्यवधी रुपयाचा खर्च होतोय याचा अर्थ दुष्काळाचं काम संपलंय का? दुष्काळाचं काम संपलं असेल तर बरोबर आहे. आज आम्ही स्वतः राहतो मराठवाड्यात, मला माहिती आहे 4-4 मैलाहून पाणी आणावं लागतं आणि बादलीने पाणी विकत घ्यावं लागतं. तेव्हा संघाने तिकडे जाण्यापेक्षा दुष्काळात जाणं फार महत्वाचं होतं. तिसरी गोष्ट, हे म्हणतात आमची सांस्कृतिक संघटना आहे, यांच्या आणि यांच्या पिलावळीचे 18 बॉम्बस्फोट आहेत डॉक्टर साहेब, 18 बॉम्बस्फोट आहेत, 400 दाखल आहेत. नाव वाचू? ते बॉम्बस्फोट हे मुसलमानावर घातले अगोदर. केवळ करकरे नावाचा एक महावीर आम्हाला भेटला म्हणून त्या करकरेने हे सगळे बॉम्बस्फोट त्याला दिशा दिली. मी स्वतः आरएसएसच्या घरी बॉम्ब तयार होतात ते तयार करताना फुटले. यांच्याकडे जे आरडीएक्स आहे, यांनी जे आरडीएक्स वापरलं डॉक्टर साहेब, ते देशात अवेलेबल नाही, ते फक्त मिलिटरीकडे आहे किंवा ते परदेशातून मागावं लागतं. तेव्हा आमचे असं म्हणणं आहे की तुम्ही जर खरंच सांस्कृतिक आहात, सामाजिक आहात तर आम्हाला आनंद आहे, आम्ही तुमच्यावर काम करायला तयार आहोत. पण तुम्ही 18 बॉम्बस्फोट केले. दुसरी गोष्ट डॉक्टर साहेब, खोटे इन्व्हेस्टिगेशन म्हणून सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? सुप्रीम कोर्ट कोळसे पाटील या, कोळसे पाटील या, आम्हाला आम्ही अशा तुमची वाट पाहतो आहोत. कोळसे पाटील या, आम्ही तुमची वाट पाहतो आहोत. त्यांनी बॉम्बस्फोट करू, बॉम्बस्फोट करायला येऊ. मला चर्चा पुढे न्यायची आहे, चर्चा पुढे न्यायची आहे. आपण जाऊया आम्ही सामाजिक कामं करतो. कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, बॉम्बस्फोट तुमच्या डोक्यात आहे, आमच्या डोक्यात नाही. तुम्ही खोटं बोलत आहात. कोळसे पाटील डॉक्टर साहेब बोला. एक मिनिट बोला. डॉक्टर नाही, एक मिनिट. असिमानंद कोण आहे विचारा. कोळसे पाटील, आपण त्यांचे झालेले बॉम्बस्फोट आणि नेमके या सगळ्या व्यक्ती कोण आहेत याविषयीची, रमेश पांडव एक मिनिट, आपण या सगळ्याविषयीची एक वेगळी चर्चा करूया. आता जे आपण बोलतोय ते शिवशक्ती संगम कशासाठी यापुरती चर्चा आहे. आपण थेट जाऊया डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, मगाशी त्यांनी तुमच्या चळवळीतली काही नावं घेतली आणि ती नावं घेतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्या कॅमेऱ्याने टिपलं. दुसरा एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे संघाने अशा स्वरूपाचं संघटन केल्यानंतर, आणि अत्यंत गंभीर हा मुद्दा आहे, त्याच्यातनं पुढे धार्मिक अशांततेची बीजं असू शकतात अशा प्रकारची टीका आता होते. म्हणून हा प्रश्न आपल्यासारख्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाला विचारतोय. तो म्हणजे संघाने हिंदूंचं अशा प्रकारे संघटन केलं तर उद्या मुसलमान देखील त्यांचं अशा प्रकारे संघटन करायला उद्युक्त होतील आणि नेले पे द्यायला तेरे ऊपर मेरी असं करता करता दोन्ही संघटना एकमेकाच्या विरोधात सातत्यानं उभी ठाकल्यामुळं या देशाचा आशय जो सांस्कृतिक गाभा सलोख्याचा आहे तो धार्मिक अशांततेचा बनेल असं काही या देशातल्या विचारवंतांना वाटतंय. या संमेलनाच्या निमित्तानं या दोन्हीवर आपली प्रतिक्रिया डॉक्टर कुमार सप्तर्षी. एक तर असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जिवंत माणसांची संघटना आहे. ही काही वस्तू नाही की आज एक केली मग तो प्रॉडक्ट बदलला म्हणून त्याचं पुन्हा भंगार केलं, वितळलं आणि परत नव्याने केलं. हे जे पांडव बोलतायत त्याने मला धक्के बसतायत की ही 90 सालाची प्रक्रिया ते मध्येच नाकारतायत आणि आताच्या सत्तेकरता जे आवश्यक आहे ते बोलतायत. ते मोठं आश्चर्यकारक आहे. कारण सजीव माणसं असं करत नाही, त्यांच्या ब्रेनमध्ये लहानपणापासूनच्या आठवणी असतात. तसंच संघटना ही जिवंत माणसाची असते. त्यांना मागचा भूतकाळ सोडता येत नाही. त्यांना मग नवीन संघटना तयार करावी लागेल. नंबर 1. नंबर 2, यांची सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना स्वतःला म्हणवण्याचा जो प्रकार आहे हा अपघाताने आहे. ज्या वेळेला संघावर बंदी होती तर ती उठवायच्या वेळेला सरदार पटेल यांच्या बरोबर यांनी डील केलं की आम्ही सांस्कृतिक राहू,
सांस्कृतिक संघटना म्हणून आम्ही राजकारणात भाग घेणार नाही, तेव्हा ते स्वतःला म्हणायला लागले. पण आता काळ बदलल्याबरोबर ते पुन्हा राजकीय संघटना झाले. ते मूळचे हे राजकीय संघटनाच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सत्तेसाठीच आहे आणि सत्तेसाठी हिंदूंना जातीपासून मुक्त करण्याचा यांचा कार्यक्रम नसल्यामुळे हिंदूंना कृत्रिम संघटन करायला नेहमीच मुसलमानांची आणि ख्रिश्चनांची भीती दाखवली पाहिजे. तुम्ही आता जी भीती व्यक्त केली डॉक्टर उदय, ती म्हणजे की मग हीच परवानगी मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना द्यावी लागेल, तर बरोबरच आहे. यांचा सिद्धांत द्विराष्ट्रवादाचा आहे. जोपर्यंत तिथे ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत, कारण यांची व्याख्याच आहे हिंदू म्हणजे जो ख्रिश्चन नाही, जो मुसलमान नाही आणि जो स्त्री नाही, पुरुष पात्री प्रयोग आहे. तर याच्यामध्ये दुसऱ्यांचं भीती दाखवल्याशिवाय, हिंदू भयभीत झाल्याशिवाय हिंदूचं संघटन करता येत नाही, ही यांची अडचण आहे. आता यांच्या 50 उपशाखा आहेत, म्हणजे त्याला काय परिवारातल्या शाखा म्हणतात. ते एकत्र बसतात आणि पाहिजे तेव्हा त्यांचा आमचा संबंध नाही म्हणतात, पाहिजे तेव्हा आहे म्हणतात. या सर्व संघटनांचे नेते, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, हिंदू जागरण असो, हिंदू एकता असो, हे सर्वजण क्रिमिनल लोकांच्या हातात यांनी दिलेत आणि क्रिमिनल पासून सुद्धा सत्तेकडे जाण्याचा विचार करू शकतात. तर आता शिवाजी महाराज हे काय प्रतीक आहे? शिवाजी महाराजांना यांनी एक विशेषण लावलं होतं, गो ब्राह्मण प्रतिपालक. म्हणजे आता जे आपले सीएम देवेंद्र फडणवीस यांचं रक्षण करण्याचं मुख्यमंत्री म्हणून हे काम हे बहुजन समाजाने करायचंय पश्चिम महाराष्ट्राच्या. तर गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असं आहे. आणि ज्या वेळेला घोषणा होतात तेव्हा आपण बारकाईने जर लक्ष दिलं, तुमचा जो गो ब्राह्मण प्रतिपालक डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि छत्रपती शिवाजी महाराज, तुमचा जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्न करतात. तुमचा जो मूळ मुद्दा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाबद्दलचा आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय डॉक्टर संजीव केळकर यांच्याकडे. तुम्ही संघाच्या बाजूचे आणि संघाच्या विरोधातले दोन्ही मुद्दे ऐकलेत. त्या सगळ्याचा गाभा किंवा त्या सगळ्याचा आक्षेपाचा मुद्दा आहे तो त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आहे. बीजी कोळसे पाटील काय किंवा डॉक्टर कुमार सप्तर्षी काय याच्याविषयीच अत्यंत पोटतिडकीनं त्याच्या विरोधात बोलत होते. आपल्याला काय वाटतं की या आत्ताच्या या अशा प्रचंड मोठ्या हिंदू संघटनेनंतर, हिंदू संघटन प्रदर्शनानंतर एक प्रकारे त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अजेंडा पुढे सरकला जाईल? त्याविषयीची लोकांची मतं बदलतील का त्या विरोधातली मतं देखील तेवढीच तीव्र होतील? फायदा होण्याच्या ऐवजी लॉंग टर्म मध्ये नुकसानच होईल का? डॉक्टर संजीव केळकर. डॉक्टर संजीव केळकर, माझा आवाज येतोय? मला वाटतं की बोला. हो येतो आहे. बोला बोलू. बोला बोला. हा, एवढा मोठा संगम करण्यामागे सगळ्या लोकांना आपली ताकद दाखवू आणि त्याच्यानंतर सो दॅट दे बेटर बिहेव असा एक या सगळ्या संगमाचा एक अर्थ लावलेला जातोय असं मला दिसतंय. मला असं वाटतं की याकडे जर थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर अशा प्रकारचा शक्तीचा संगम आणि अशा प्रकारचं त्याचं प्रदर्शन हे इतर लोकांना त्याच्यात काय वाटेल वाटू नये हा वेगळा आहे. पण संघाला अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा स्वतःला फायदा होईल. याचं कारण सांगतो की जसा सप्तर्षींनी उल्लेख केला, 35-40 परिवार संघटना आहेत, सगळ्या अखिल भारतीय लेव्हलवरच्या आहेत, प्रचंड आहेत, मोठाले आहेत. परंतु संघाच्या सामान्य स्वयंसेवकाला आपल्याच संघटनांचं सामर्थ्य, आपल्याच संघटनांचा आवाका, त्यांचे विचार जे मेनी टाइम्स दे आर व्हेरी व्हेरी ओरिजिनल. वनवासी क्षेत्राचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की संघाची जर प्रतिभा कुठे सगळ्यात जास्त प्रस्फुरित झाली असेल तर ती वनवासी क्षेत्रामध्ये झाली आहे. पण हे लक्षात कोण घेतो? बाहेरचे तर घेतच नाहीत. पण संघाचे स्वयंसेवक सुद्धा त्यांच्या या अंतर्निहित सामर्थ्याला पारखे आहेत. सिस्टीम काहीतरी अशी विचित्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे सांगितलंय ते करा, बाकी कटकट करू नका, बोलू नका, विचारू नका. ती सुद्धा फारसे लोक पाळतात, मानतात असंही नाही.
पण ती एक सिस्टीम आहे. खरी गोष्ट अशी आहे की असा संगम हा संघाच्या स्वयंसेवकांना आपलीच ताकद, ज्याचा हिंदीमध्ये जसं म्हणतात की एहसास, तो एहसास संघाच्या त्याची अनुभूती होणं, याच्याकरता डॉक्टर संजीव केळकर याचा उपयोग होणार आहे. प्रेक्षकांनो, मगाशी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी सांगितलं की तासाभराच्या चर्चेनं या कार्यक्रमात सहभागी झालेली मंडळी संघाबद्दलचे किंवा संघाच्या विरोधातली मतं बदलतील असा आमचा दावा नाही, परंतु किमान वातावरण असहिष्णू नाही आणि आरोग्यपूर्ण वातावरणात चर्चा होऊ शकते एवढं समोर आलं तरी पुष्कळ झालं. याचं कारण संघ हा एकाच वेळी अनेकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय आहे, तसाच तो अत्यंत तिरस्काराचा असा देखील विषय अनेकांसाठी आहे. संघाला आपलेसे वाटणारे गुणीजन आहेत आणि त्यांच्या रोषाला पात्र ठरलेले महाजन देखील या इथेच आहेत. हे दोन्ही मतप्रवाह एकाच वेळी इथे आहेत, पण ही वस्तुस्थिती आहे. पारतंत्र्यात जन्मलेल्या संघाची आणीबाणीनंतर आणि आता 21व्या शतकात बदलत्या वातावरणात वाटचाल होत आलेली आहे. यापुढे देखील होईल अशा करता, कारण गुरुजींच्या काळात बैराग्यांचा म्हणून हिणवला गेलेला संघ बाळासाहेब देवरसांच्या काळात लोकशाहीकरणाच्या वाटेनं गेला असं खुद्द संघाचे विरोधक देखील मान्य करतात. पुढे आता मोहनराव भागवतांच्या काळात संघाचं नेमकं कोणतं स्वरूप आता या शिवशक्ती संगमामधून येणार हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण बदलांचा रेटा अत्यंत वेगवान असतो. बदलत्या काळात समाजातील एका मोठ्या घटकापर्यंत आपण आतापर्यंत का पोहोचू शकलो नाही याचा विचार संघाला करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे संघ म्हणजे प्रतिगामी असं म्हणणं सातत्याने योग्य आहे का याचा विचार देखील संघ विरोधकांना करावा लागणार आहे. सर्वच क्षेत्रातील मूलभूत मूल्यांची कसोटी लागते. ती मूल्य घेऊन जगणाऱ्या संस्था ढवळून निघतायत. हे असं आतून ढवळून निघणं म्हणजे सातत्यानं शुद्ध होत राहणं. काळाबरोबर राहण्यासाठी ते आवश्यक आहे आणि त्याहीपेक्षा तरुणाईनं मुसमुसणाऱ्या भारतासाठी संघाचं असं वैचारिक घुसळणं अत्यंत फायद्याचं असणार आहे. त्याचमुळे या ठिकाणी या शिवशक्ती संगमामध्ये कोणते विचार समोर येत आहेत, कोणता संदेश समोर येतोय, हा संघ स्वयंसेवकांसाठी आणि त्याहीपेक्षा संघ विरोधकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या चर्चेमध्ये सामील झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.